नांदेड़ जिले में आने वाले माहौर के नागरिकों ने इस बात पर रोष व्यक्त करते हुए आमरण अनशन शुरू कर दिया है कि आवास की किश्तें बकाया होने से उन्हें घरकुल योजना का लाभ नहीं मिल रहा है और उन्हें मुफ्त 5 ब्रास रेत भी नहीं मिल रही है। माहौर शहर में प्रधानमंत्री आवास योजना के तहत आवास स्वीकृत हुए नागरिकों ने पुराने आवासीय मकानों को तोड़कर आवास निर्माण शुरू कर दिया है। हमें घर तो मिल गया, लेकिन किश्त न मिलने से आवास अधूरा है और हमें मुफ्त रेत भी नहीं मिल रही है। भूख हड़ताल करने वालों ने प्रशासन से पूछा है कि हम न्याय कहां से मांगें, क्योंकि आवास निर्माण के बावजूद भी सब्सिडी का पैसा समय पर न मिलने से लाभार्थी आर्थिक तंगी में आ गए हैं। इस मांग को लेकर श्री क्षेत्र माहौर के नागरिकों ने आमरण अनशन शुरू कर दिया है। इसलिए उन्होंने तत्काल उपाय न किए जाने पर आंदोलन और भी तेज करने की चेतावनी भी दी है। बांधकाम पूर्ण झालेलं आहे, काही लोकांचा अर्धवट आहे, अशा लोकांची आम्ही लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली, पण ते आतापर्यंत घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती 15 मे रोजी तेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती घरपोच दिली जाईल, पण घरपोच तर मिळाली नाही। आणि तहसीलच्या जवळपास 2 महिने 3 महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या, तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही। आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही, असे बेघर लाभार्थी बी खूप आहेत। त्यासाठी त्या लाभार्थ्यांना सुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती 5 ब्रास रेती मिळावी आणि 2018, 19 आणि 20पर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत, ह्यासाठी आम्ही आज माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यांसह आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत।